घराचं चित्र त्या पोरीन बदललंय. हे बापाचं स्वप्न असते. त्या बॅनरवर त्या पोरीचं लक्ष आहे. त्या बॅनरवर आपण आलो पाहिजे. त्यासाठी तू काम आहे की सध्या छिद्रे चाळे बंद करायचे. छिद्रे चाळे बंद करण्यासाठी पर्याय एकच आहे. आपल्या मायबापाची परिस्थिती आपल्याला कळाली पाहिजे आणि परिस्थिती कळण्यासाठी आपल्याला राग आला पाहिजे. बाबासाहेबांनी तुमचं एवढं कल्याण केलंय. आता तू नोकरी लागली पाहिजे. तू फोर व्हीलर घेतली पाहिजे. 3 मैत्रिणी सोबत घेतल्या पाहिजे. तू याला पाहायला गेली पाहिजे. तू कॉटवर बसली पाहिजे. लाजत घुरडत हे चहा घेऊन आलं पाहिजे. तुहा चहा पेताना डायला खाल्ला पाहिजे. डबल वापस नाही, साखर बरोबर टाकून चहा पेता पेता तुहा डायला खाल्ला पाहिजे. ही पॅन्ट तुझीच आहे का? बदलली आहे. त्याच्यानंतर तुला बदला घ्यायचा आहे. तू नोकरी लागली पाहिजे. तू बेरोजगार पोरासोबत लग्न केलं पाहिजे. तू ऑफिसून त्याला फोन केला पाहिजे. चहा ठेव, मी 15 मिनिटात आले. दुधाचा मला ठेव, काळा तू पी. का तर टोणक्या तू काहीच काम करत नाही. घर बरोबर झाडून ठेव. आणि पोरं हो, काळ लय बेकार आहे. तू मास्तर आहे आणि 5वी नापास आहे. लोक तरीला मास्तरी म्हणतात. तू वकील आहे, ही 7वी नापास आहे. लोक तिला वकिलीन बाई म्हणतात. तू जे झाला, पोरगी 12वी नापास केली, लोक तिला मॅडम म्हणतात. जेजीन बाई नसते. तुला काही शब्द जेजीन बाई, जेची बायको जेजीन. तुला लिहिलेलं असं जेजीन. कुठून शब्द शोधले? जेची बायको जेजीन कुठे शब्द आहे असा? घरात एक पातेल होतं. पातेलं असं छान. त्या पातेल्यात चहा बी करता येतो. त्या पातेल्यात भाजी बी करता येते. त्या पातेल्यात पाणी बी तापवता येते. म्हणजे त्याच्यात गुण जास्त आहेत का नाही? त्याचं नाव बहुगुण होतं. तुला म्हणायला अवघड गेलं का नाही? तू जीभ वळ ना, तू त्याला नाव भगुण दिलं. बहुगुण हा शब्दच नाही माहिती. तू म्हणली का नाही? म्हणजे तुम्ही किती डेंजर आहेत मला सांग. त्याचं नाव बहुगुण आहे. बहुगुण अनेक प्रकारचे पदार्थ करतात. त्याच्यात गुण वेगवेगळे. त्याला नाव काय होतं? आता बहुगुण म्हणल्यावर किती वांदे होती. पण पायावर जीभ अटकायली का नाही? आणि भगुणा या सकाळला. तर सांगायचं तात्पर्य, बाबासाहेबांना तुमचं फार मोठं कल्याण केलं. त्या कल्याणामध्ये पहिली बाब जर तुम्हाला विचारली कोणती, तर बाबासाहेबांना पहिलं कल्याण केलं तुला शिक्षण घेण्याचं. 1935 पर्यंत आठवा, तुम्हाला खऱ्या अर्थानं शाळा शिकता येती होती का? नाही. काय झालं? इकडे का मी बाहेर जाऊ का? एकोणीसशे 35च्या अगोदर तुम्हाला शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. लक्षात घ्या. बाबासाहेबांना पहिला अधिकार दिला तुम्हाला शिक्षण घेण्याचा. 6 ते 14 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण. गावाकडे शब्द होता, पोरील काय शिकवायचं, ती लोकांचं धन आहे. पण जर 14 वर्षाखाली तू वय असेल आणि तुझा बाप तुला शिकू देत नसेल, तर बापावर देखील गुन्हा नोंद होतो. हे ऐर्या गैर्या कोणामुळं नाही. ओनली वन फादर ऑफ इंडिया, द नेम ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.